राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज झालेले माजी सरपंच सूरज चौधरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। भाजपमध्ये प्रवेश करून तिकीट मिळवून उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केलाय। उमेदवारी अर्ज दाखल करून आल्यानंतर स्टार महाराष्ट्र न्यूजचे उपसंपादक राजेंद्र शिंदे यांनी कमळ हाती घेतलेल्या सूरज चौधरींशी बातचीत केली आहे। आपण पाहूयात ते काय म्हणाले। नमस्कार, स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आत्ताच जर पाहिलं तर आपण जिल्हा परिषद पंचायत समितीची फॉर्म भरण्याची मुदत या ठिकाणी संपलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडल्यात। कोणी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले, भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये गेले, असेच एक कार्यकर्ते आहेत। कोरेगाव मूळमधून इच्छुक असलेले सूरज चौधरी राष्ट्रवादीकडून अतिशय प्रबळ दावेदार म्हणून त्यांचं त्या ठिकाणी नाव घेतलं जात होतं। माऊली कटके आमदारांचे अतिशय जवळचे विश्वासू होते, मात्र त्यांनी आता कमळ हाती घेतले। काय झालं त्यांना विचारू, काय झालं सूरज दादा नक्की? आम्ही जवळपास आमदारकीच्या आधीपासून माऊली आबांशी एकनिष्ठ आहे आणि घड्याळ्या चिन्हाशी एकनिष्ठ आहे पहिल्यापासून। परंतु आम्हाला आबांनी पंचायत समितीला तिकीट देतो असं सांगून काम करायला लावलं आणि आम्हाला शेवटच्या 2:30 वाजेपर्यंत सांगितलं तुम्हीचे सकाळी 10 वाजता बी सांगितलं तुम्हीचे। आमची एकच इच्छा होती, एक प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आम्हाला आबांनी तिकीट द्यायला हवं होतं आणि कमीत कमी आम्हाला विचारात घेऊन सांगायला तरी हवं होतं की बाबा तुम्हाला तिकीट देणार नाही, काय नाही। आजच्या भाजपची पार्श्वभूमी असलेल्यांना अचानक तुम्ही आयात करून स्वतःपुढे हातातून पक्ष प्रवेश न करता तिकीट देताय आणि आम्ही एकनिष्ठ असून तुमच्याशी कधी कुठल्याही प्रकारचं चुकीचं न वागता, कधी तुमच्या विरोधात वक्तव्य न करता जर तुम्ही आम्हाला डावलून अनेक 9 गावातील प्रत्येक गावातील पेठचे पदाधिकारी, सरपंच असतील, उपसरपंच असतील, टिळेकरवाडीचे सरपंच असतील, गोवर्धन टिळेकर असतील, नायगावचे राजूदादा चौधरी असतील, उत्तम शेलार असतील, विकासप्पा असतील, भावरापूरचे उमेदवार होते पंचायत समिती इच्छुक बाळासाहेब साठे, जवळपास 4 उमेदवारी कोरेगावचे माजी सरपंच मंगेश कानकाटे यांनी पाठिंबा दिला। BJPतून असताना त्यांनी मला जर आपल्या गणात भेटत असेल, आपल्या गणातील व्यक्तीला न्याय भेटत असेल, गणातला उमेदवार असेल तर त्यांनी जाहीर पाठिंबा दिला होता। BJPच्या तालुका अध्यक्ष असतानाही असे हिंगणगावचे हिरामनजी परदेशी असतील, शिंदेवाडीचे संतोष शिंदे, सुनील शिंदे जे असतील, म्हणजे अशा अनेक प्रत्येक गावातील 9 गावातील प्रत्येक नागरिकाचा, माता भगिनींची इच्छा होती की आपल्या गणामध्ये आयात उमेदवार नको। गणातला कुणीही असू द्या, कुणी सूरज चौधरीच नाही, कुणीही असू द्या, गणातला उमेदवार पाहिजे, बरं कामाचा उमेदवार पाहिजे। मी सांगतो, मी कोरोना काळापासून काम करीत आलो आहे आणि म्हणजे या ठिकाणी मलाच नाही, तुम्ही आज संपूर्ण गणात फिरा, गावागावात जाऊन विचारा, जर तुम्हाला कुणी सांगितलं ना, म्हणजे बैठक व्यवस्था असेल, कोरोना काळात किराणा किट वाटप असेल आणि प्रत्यक्षात मी फोटो दाखवू शकतो त्या गोष्टीचं। मी काही शैक्षणिक वया वाटप असेल, म्हणजे कुठल्याही प्रकारची मदत असेल तर मी माझ्या परीने होता होईल तेवढी केली। परंतु मी कधी काम केलं नाही आणि खोटं काहीतरी सांगत बसलो असं काही नाही। माझं कॅलेंडर घ्या आणि अन्य कोण असेल त्यांचे चौकशी करा, बघा माझ्या प्रत्येक कॅलेंडरवर माझ्या कामाची पावती आहे। मी काही कोणावर टीका करणार नाही, काही नाही। मला न्याय द्यायला पाहिजे होता, तो दिला नाही, त्यामुळे आम्ही सर्व नाराज होऊन आम्हाला योग्य अचानक BJP जाण्याचा निर्णय घ्यावा लागला व BJPने आम्हाला, माझं भारतात मोठा पक्ष आहे BJP आणि महाराष्ट्रातही आता नगरपालिकेच्या तुम्ही पाहिले बऱ्याच ठिकाणी सत्ता आलेले आहेत BJPच्या आणि एवढ्या मोठ्या पक्षाने ऐन टायमिंगला आम्ही काय कुठलंही त्यांचं काम न करता आम्हाला न्याय दिला, आम्हाला त्यांच्या पदरात घेतलं। खरं त्यांचं BJPच्या वरिष्ठांचं मी मनापासून धन्यवाद देतो, आभार मानतो। तुम्हाला वातावरण काय म्हणतं? आता तुम्ही अचानक उडी मारली, कमळ हाती घेतले। सर्वेमध्ये आम्ही पुढं होतो, मतदारांचा तुम्ही सर्वे घ्या, सर्वेमध्येही आम्ही पुढं होतो। सर्वेमध्ये पुढं असताना या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब आमचे नेते होते। दादांचा आदरपूर्वक आम्ही म्हणजे आदरच करतो, आमदारांचाही आदर करतो, परंतु आमदारांनी ही सर्वे आम्हाला आमच्या बंधूंना दाखवला होता। आम्ही सर्वेत पुढंच होतो तरी आम्हाला का डावलण्यात आलं? कारण काय? तुम्ही प्रस्थापित सहकारातील राजकारणांच्या फायद्यासाठी, कुठं सोसायटीच्या ह्याच्या राजकारणासाठी आमच्या उराव जर बाहेरच्या गणातील लोक आणून जर बसवत असाल तर आमचं सर्व मतदार राजा हा नाराज आहे। मी काय कुणाला म्हणजे दोष देणार नाही, काय नाही, जनता योग्य वेळी योग्य उत्तर देईल। मी जर कॅपेबल असेल तर मला निवडून देईल, मी जर कॅपेबल त्या पदासाठी नसेल, माझी जर कामं नसतील, मी जर चुकीचं असेल तर जनता मतदान रूपातून दाखवून देईल। पण मला माहिती आहे, माझा तुम्हाला प्रश्न असेल की तुम्ही नक्की कोणत्याही पक्षातून निवडणूक लढता, तुमचं व्हिजन काय असेल?
मी कमळ पक्षातून निवडणूक लढतोय, भारतीय जनता पक्षात कमळ या चिन्हावर निवडणूक लढतोय भारतीय जनता पक्षातून. खरं तर कमळेमध्ये आम्हाला सवय झाली आहे घड्याळात होतो एवढ्या वर्ष. कमळामध्ये अचानक आलो प्रामाणिकपणे एकनिष्ठतेने आत्तापर्यंत आम्ही ज्याच्याबरोबर राहिलो त्याबरोबर प्रामाणिक राहिलो आणि कमळाबरोबरही प्रामाणिक राहीन एवढंच सांगून माझं विजन मी जनतेसाठी आत्तापर्यंत जसं प्रामाणिकपणे काम करत आलो यापुढेही काम करेन. म्हणजे कुठल्याही ड्रेनेज, पाण्याची, लाईटची कुठलीही समस्या असेल आणि शैक्षणिक समस्या असतील, अनेक मतदारसंघात समस्या आहे. त्या समस्या मुलांच्या लहान मुलांच्या शैक्षणिक दवाखान्याच्या समस्या असतील, बिल कमी करणे, अँजिओप्लास्टी मी याच्या आधी करत आलो पण कधी बडे जाऊन दिखावपणा केला नाही आहे. माझं तुम्ही पत्रक बघा, त्याच्यात तुम्हाला सर्व दिसेल. तुम्हाला सांगाय म्हणजे कोरोना काळ असेल, पूरग्रस्त भाग असेल, कोल्हापूर, सांगली त्या काळातही आम्ही आमच्या भागातून गावातून निधी गोळा करून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मदत केली. मदत करणं हे आमच्या रक्तात आहे आणि आमचे सर्व सहकारी ही मला एकनिष्ठतेने साथ देतात. मी सर्वांचं मनापासून आभार मानतो. आमच्या मागं विकासाप्पा असतील, राजूदादा असतील, असे गावगावचे मनोदादा कानकटे असतील, कृष्णाप्पा असतील, सामान्य जनता म्हणजे विठ्ठलनाना शितोळे असतील, तिकडं गोवर्धन टिळेकर, राजूदादा टिळेकर, थोरात कंपनी असेल, तुम्हाला सांगतो साठे कंपनी असेल, सातो कंपनी असेल, तिकडं हिंगणगावला गेलं, हिंगणगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ असतील, शिंदेवाडी, जगतापवाडीचे ग्रामस्थ असतील, तो योग्य ते न्याय देतील एवढीच मी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो. आणि नक्कीच मी मतदार राजाचा आदर करून मतदारांच्या कामाशी कायम प्रामाणिक राहील एवढंच मी सांगेन. आणि विजय हा येणाऱ्या 7 तारखेला मी याच ठिकाणी तुम्ही माझी मुलाखत घ्यायला गुलालच अंगावर घेईल एवढंच मी तुम्हाला सांगेन. राजाभाऊ, तुम्ही अनेक वर्ष राष्ट्रवादीमध्ये काम केले. अशोक टेकवड्यांच्यापासून तुम्ही काम केले, अशोक पवारांच्याबरोबर काम केले, आत्ताही राष्ट्रवादीमध्ये काम करताय. नक्की काय घडलं तुमच्या खंदे समर्थकाला तिकीट न देण्याचं कारण काय? या ठिकाणी निष्ठेला न्याय मिळाला नाही हे प्रथमतः सर्व मतदारांनी देखील ओळखून घेतलेलं आहे या उमेदवारीच्या निमित्ताने. आणि सूरज चौधरी यांनी यापूर्वी देखील कोरोना काळापासून मतदारसंघात केलेली कामाची पावती नक्कीच त्यांना न्याय देतील असा मला विश्वास आहे. तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या रक्तामध्ये राष्ट्रवादी जाणवत होती, पण अचानक हा निर्णय घेतला आहे, कसं वाटतंय? अचानक घेतलेला निर्णय हा 2 दिवसापूर्वीपासून चाहूल लागलेली होती. आम्हा देखील आम्हाला म्हणत होते 99% आहे, 99% सर्वेमध्ये आहे. सगळ्या बाजूनी पुढे उमेदवार असताना मागं खेचलं जातं ह्याची थोडीशी कुणकुण लागलेली होती. आम्ही 2-3 दिवस त्याच्यावर स्मरण करत होतो आणि नक्कीच घेतलेला निर्णय हा जनतेच्या फायद्यात उतरवण्याचं काम सूरज चौधरी आणि आम्ही सर्वजण मतदारसंघातील सर्व 9 गावामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी नक्कीच त्याचा उपयोग करू. आपण या ठिकाणी पाहिलं की राजेंद्र चौधरी असतील, सूरज चौधरी असतील, ज्यांनी कमळ हाती घेतलं आहे, यांनी निश्चित विजयाचा दावा केला आणि गुलाल आमचाच असणार आहे. 7 तारखेला गुलाल उधळण्यासाठी ते इथं येणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितले. कामही त्यांनी व्हिजन घेऊन लोकांपुढे जाणार आहेत. येत्या 7 तारखेला पाहूया नक्की गुलाल कोणाचा असेल. पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.